शेतकऱ्याच्या लेकाने ड्रीम11वर जिंकले 1 कोटी। या गोष्टी म्हणजे जुगारच, पण व्हाईट कॉलरवाला असल्याने खुलेआम सुरू आहे। अशातच एका शेतकऱ्याच्या मुलाचे नशीब फळफळले आहे। त्याला 1 कोटी रुपयाची बक्षीस या ड्रीम11वरती लागलेलं आहे। सध्या ड्रीम11, माय11 सर्कल सारख्या ॲप्सवर IPLच्या टीम बनवण्याचा छंद लोकांना जडला आहे। टीम बनवा आणि कोटी कोटीचे बक्षिसं जिंका अशा जाहिराती भारताचे खेळाडू करत सुटले आहेत। आता या गोष्टी म्हणजे जुगारच, पण व्हाईट कॉलरवाला जुगार असल्यामुळे हा खुलेआम सुरू आहे। अशातच एका शेतकऱ्याच्या मुलाचे नशीब फळफळले आहे। त्याला 1 कोटी रुपयाचे बक्षीस लागल्यामुळे सर्वत्र चर्चा आहे। छत्तीसगडच्या सुरगुजा संभागच्या जशपूर जिल्ह्यातील पत्थल गावातील एक शेतकरी पुत्राला ही लॉटरी लागली आहे। जगन्नाथ सिदार असे त्यांचे नाव आहे। त्याने ड्रीम11वरती 1 कोटी रुपये जिंकले आहेत। हे पैसे त्याने IPLवर नाही तर 23 मार्चला झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान मॅचवरती जिंकले आहेत। त्याने जी टीम बनवली त्यावर त्याचे 1138 पॉईंट झाले आणि त्याला 1 कोटी रुपये मिळाले। आता एकदम ही रक्कम काही खात्यावरती आली नाही। जगन्नाथने आतापर्यंत 7 लाख रुपये काढले आहेत। अजून उर्वरित पैसे थोड्या थोड्या टप्प्याने येत आहेत। पैसे जिंकल्यानंतर त्याने गावात पेढे वाटले आहेत। या पैशातून तो काय करणार याची माहिती त्याने दिलेली आहे। पंतप्रधान आवास योजनेतून तो घर बांधत होता। आता या पैशातून तो पक्के आणि थोडे मोठे घर बांधणार आहे असं त्यांनी सांगितलं। आजारी वडिलावर उपचार करणार आहे। तसेच कार, सोने, नाणे, नाहीतर तो शेतीसाठी एक ट्रॅक्टर घेणार आहे। शेती करणे सोपे जावे यासाठी तो करणार आहे। जगन्नाथने ड्रीम11वरती एवढे पैसे जिंकल्याचा एक मोठा साईड इफेक्टही समोर येत आहे। आता त्याचे पाहून गावातील आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकही IPL क्रिकेट सामन्यावरती पैसे लावणार आहेत। सर्वांना जगन्नाथसारखे जिंकणे किंवा पैसे कमावणे शक्य नाही आहे। यात अनेक जण बर्बाद मात्र जरूर होणार आहेत। ड्रीम11, माय सर्कल 11 ह्या गोष्टी चांगल्या का वाईट यावरती आपलं काय मत आहे आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता। धन्यवाद।